Okay, from unit number 4, we already started our unit number 4, array and structure. Okay, array concept is completed now because we already completed first point, characteristics of array, one dimensional array, two dimensional array. Second point, how to declare one dimensional and two dimensional array, how to initialize values. Then now in today's topic, we will see array of character or character and string input output. Okay, these 2 points means what? How to accept string value from array for array, how to accept string value, how to initialize string value in array. So we will study this point in this lecture. So array part is completed. You have to revise all the concepts. Video is available on YouTube. Please watch this video. Then your concept will be clear. Okay. So here point is character or string array input output. How to accept string. String म्हणजे काय? String is a collection of characters. String means what? Collection of characters. So here string, what is the definition of string? Group of characters, digits, symbols enclosed within quotation mark are called as string. म्हणजे स्ट्रिंग म्हणजे काय? तुमचं नाव असेल, नंबर असेल किंवा स्पेशल सिम्बॉल यूज करून एखादी व्हॅल्यू असेल, हॅश ॲट द रेट, पण त्या व्हॅल्यूज कशा पाहिजेत? डबल कोटेशन, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये इन्क्लोज पाहिजे आहेत. So we can call it as string value. So string is a collection of characters or digits or symbols which are enclosed within quotation mark. We can call it as string value. These are the examples of string. ओके, तर याला स्ट्रिंग असं म्हटलं जातं. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना? हॅलो, माईक ऑन करून रिप्लाय द्या. मला परत तिकडे जावं लागतं. दिसतं ना Yes, स्क्रीन? sir. आवाज येतोय ना प्रॉपर? ओके. We can use char data type to store string value. तर आपल्याला कोणता डेटा टाइप यूज करायचा आहे? char डेटा टाइप यूज करायचा आहे. सो स्ट्रिंग व्हॅल्यू रीड करण्यासाठी काय? रीडिंग ए स्ट्रिंग. So how to read? User can type his or her string value from keyboard. मग कीबोर्ड वरून जी व्हॅल्यू येते ती आपण कशाच्या मदतीने रीड करतो? स्कॅनएफ या फंक्शनचा यूज करून आपण ती रीड करू शकतो. स्कॅनएफ फंक्शन यूज फॉर रीड दी व्हॅल्यू. सो इथे मी एक कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर केलाय कॅर नेम नावाचा. इनिशियली त्याची साईज किती आहे? 11, म्हणजे 11 कॅरेक्टर्स तो स्टोअर करू शकेल. आणि स्कॅनएफचा यूज केलेला आहे, स्कॅनएफ. आणि इथे काय यूज केलंय? पर्सेंटेज. स्ट्रिंग रीड करण्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर काय? पर्सेंटेज कॉमा जिथे स्टोअर करायचे त्या व्हेरिएबलचं नेम, म्हणजे इथे नेम आहे. आता स्ट्रिंग व्हॅल्यू असेल तर एम्परसेंड यूज करायचा नाही. ओके, इथे बघा एम्परसेंड यूज केलेला नाहीये. ओके, किंवा गेटेस फंक्शन आपण ऑलरेडी सेकंड युनिट मध्ये बघितले की कीबोर्ड वरून जर व्हॅल्यू देत असेल स्ट्रिंगची तर गेटेस फंक्शनने तुम्ही ती स्टोअर करू शकता ए मध्ये. ओके, तर गेटेस ए ऍक्सेप्ट स्ट्रिंग लेंथ ऑफ 80 कॅरेक्टर्स. सो दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. किती कॅरेक्टर्स रीड करू शकतो गेटेस फंक्शन? टोटल 80 कॅरेक्टर्स ॲट ए टाइम. ओके, एमसीक्यू अकॉर्डिंग टू एमसीक्यू एक्झाम 80 इज इम्पॉर्टंट. ओके, इन दिस एक्झाम्पल बघा, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर पहिल्यांदा हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. मेन फंक्शन मध्ये नेम नावाचा ॲरे डिक्लेअर केलाय. त्याची साईज किती घेतली इनिशियली? 50 कॅरेक्टर्स, म्हणजे 50 कॅरेक्टर्स तो स्टोअर करू शकेल ॲट अ टाइम. मग मेसेज प्रिंट केलेला आहे एंटर नेम. तर स्ट्रिंग आउटपुट स्क्रीनवर काय मेसेज डिस्प्ले होईल? एंटर नेम.
मी नेम एंटर केलं माझं SAGAR, तर SAGAR ही व्हॅल्यू कुठे स्टोअर होईल? या नेम व्हेरिएबल मध्ये. त्याची साईज किती आहे? 50 कॅरेक्टर. SAGAR मध्ये किती कॅरेक्टर आहेत? 1 2 3 4 अँड 5. तर सध्या 5 कॅरेक्टर्स आहेत. 45 कॅरेक्टर्स त्यामध्ये एम्प्टी आहेत. सो गेटेस नेम याने काय झालं? जे नेम एंटर केलेलं ते या नेम व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालं. म्हणजे नेमची व्हॅल्यू काय झाली आता? सागर. पण printf ने प्रिंट केलेली आहे नेम इज इक्वल टू पर्सेंटेज अँड प्रिंट केलेलं आहे. सो तुम्हाला आउटपुट मिळेल नेम इज इक्वल टू सागर. ओके. तर आपण प्रोग्राम बघूया याचा. So we can check the program for string value. So here I open dev C++, open. So here inside I want to create one string array. So data type is char. Here my array name is suppose n and initially त्याची साईज किती आहे? 50. म्हणजे 50 कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. युजरला मी मेसेज दिला printf, त्याला काय करायचं ते सांगितलं, एंटर स्ट्रिंग. मग तो एक कोणती तरी एक स्ट्रिंग म्हणजेच कलेक्शन ऑफ कॅरेक्टर एंटर करेल. मग आपल्याला गेटेस फंक्शनने ती रीड करायची आणि एन मध्ये स्टोअर करायची. तर गेटेस फंक्शन काय करेल? ज्यावेळेस हा मेसेज डिस्प्ले होईल, युजर एखादी व्हॅल्यू पुट करेल, बरोबर, ती व्हॅल्यू एन मध्ये स्टोअर होणार आहे. मग तुम्ही 50 कॅरेक्टर पर्यंत व्हॅल्यू देऊ शकता, मोर दॅन 50 कॅरेक्टर पेक्षा देऊ शकत नाही. आणि मग ती नंतर आपल्याला प्रिंट करायची. सो printf, here suppose my message is name is equal to %s, comma कुठे स्टोअर्ड ती n मध्ये. So here n is used. So compile and execute. Okay, enter string messages display. My string is Sagar. So this Sagar value 5 characters stored inside n variable. n काय आहे? कॅरेक्टर ॲरे आहे. तर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू स्टोअर झाली आणि इथे नेम नंतर आपण ती प्रिंट करतो. तर नेम मेसेज प्रिंट होईल आणि पर्सेंटेजच्या ठिकाणी काय होईल? n ची व्हॅल्यू प्रिंट होईल सागर. ओके. सो दिस इज द वे हाऊ टू ऍक्सेप्ट ए स्ट्रिंग फ्रॉम युजर. गेटेस फंक्शनचा यूज पाहिला. आता नंतर त्यांनी काय सांगितले की स्कॅनएफ ने पण तुम्ही स्ट्रिंग रीड करू शकता. ओके. स्कॅनएफ फंक्शनचा पण यूज करून तुम्ही काय करू शकता की रीड करू शकता. ओके. स्कॅनएफ फंक्शनचा यूज. ओके. हे समजलं का सगळ्यांना गेटेस फंक्शनचा यूज? येस. Yes, sir. ओके. आता आपण स्कॅनएफ बघूया. सो बाय युजिंग स्कॅनएफ, here format specifier of string is %s and where to store this string, comma n मध्ये स्टोअर करायचे. आता इथे एम्परसेंट फक्त यूज करायचं नाहीये, बाकीच्या ठिकाणी एम्परसेंट यूज करायचं आहे. तर एवढ्याच पोझिशन मध्ये करायचं नाही ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग स्कॅनएफ ने रीड करत आहात त्यावेळी. सो कंपाईल अँड एक्झिक्यूट. सो एंटर स्ट्रिंग, हियर आय अगेन एंटर सागर, देन सागर इज प्रिंटेड. So here by using scanf it reads the value sagar and stored inside n variable, and here by using printf we can print this value onto screen by using %s format specifier. So this is the way how to accept your string value from user. Okay. Now next, what is the next? Writing string. So here we already seen that by using printf function we can print the value of string on console command. So printf function चा आपण यूज करू शकतो. यूज फॉर टू डिस्प्ले स्ट्रिंग व्हॅल्यू. इथे बघा कॅरेक्टर ॲरे क्रिएट केलाय आणि तो जर प्रिंट करायचा असेल तर printf मध्ये % आणि त्या कॅरेक्टर ॲरेचं नेम तुम्हाला द्यावं लागेल, जे की इथे नेम आहे. गेटेस फंक्शन तुम्ही इन्स्टेड ऑफ printf यूज करू शकता. जसं की स्कॅनएफच्या इन्स्टेड आपण गेटेसने रीड होते, स्कॅनएफने सुद्धा रीड होते. तर पुटेस फंक्शनने स्ट्रिंग प्रिंट सुद्धा होते. ओके. पुटेस फंक्शन करू शकता. इथे
सपोज आता याच प्रोग्राम मध्ये मी काय केलंय की प्रिंटएफच्या ऐवजी आपण काय करूया, पुटेस फंक्शनचा यूज करूया. ओके, पुटेस मध्ये तुम्ही दोघे ऍट अ टाइम डिस्प्ले करू शकत नाही. मग पहिल्यांदा मेसेज द्यायचा असेल तर वेगळं पुटेस वापरायचंय आणि व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर वेगळं पुटेस वापरायचं. सो हिअर मला मेसेज प्रिंट करायचंय पहिल्यांदा. सो हिअर क्लोज and here instead of printf use putes and here use putes n. So compile and execute. So enter string, so abc, and here abc is printed, right? So slash n नेम नवीन लाईन वर प्रिंट झालाय आणि परत एकदा पुटेस वापरलाय. ऑलरेडी आपण गेटेस पुटेस पाहिलंय सेकंड युनिट मध्ये. सो एन ची व्हॅल्यू इथे डिस्प्ले झालेली आपल्याला दिसत आहे. ओके, सो दिस इज द वे. म्हणजे स्कॅनएफ किंवा गेटेस तुम्ही यूज करू शकता व्हॅल्यू रीड करण्यासाठी आणि व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ किंवा पुटेस हे फंक्शन यूज करू शकता. ओके, तर सगळ्यांना समजले कॅरेक्टर ॲरे, हाऊ टू ऍक्सेप्ट स्ट्रिंग व्हॅल्यू फ्रॉम युजर. येस, समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके.